तर पुन्हा एक मिनी ब्लॉग मी आलतो आज सकाळ सकाळ रानात का तर नाही का मोटर चालू करून बघायची होती. आपली मोटर तर बंद होती पण जाता जाता बघितलं हे मधातच कोणा तरी पाईप आहे आपल्या रानातून गेला तो लिकेज झाला होता 2-3 ठिकाणी. मी काय केलं थोडं बघितलं वरती आहे का काय का जास्त खाली साईड दगड वगैरे काढून बघितले. त्यानंतर काही दिसलं नाही. त्यानंतर एक दिमागात आला आपला मोबाईल वॉटरप्रूफ म्हणलं चला पाण्यात टाकून बघू. मग काय मोबाईल द्याला पाण्यात टाकून म्हणजे पाण्यात बघितलं खाली पण काहीच दिसलं नव्हतं मोबाईलमध्ये पण. सगळं ते घाण आणि तेच नाही का. मोबाईल टाकलाय मी खाली काहीच नाही. मला वाटलं पाईप वगैरे दिसेल पण नाही दिसला. त्यानंतर मोबाईल काढला तर काहीच नाही झालं मोबाईलला नाही का. नंतर निघालो आपल्या ड्युटीवरती. जाता जाता माझा एक असा विषय झाला की पल्सर गाडी होती ना त्याची स्प्रिंग पडलेली होती आणि ते सेन्सरवरती होती. ती स्प्रिंग लवकर टाकणं होती कारण ते स्टँड आहे ना मला पायात वरती दाबूनच धरावं लागत होतं. तेव्हा ती गाडी चालत होती नाही तर मग गाडी बंद पडत होती. मग काय पाठीवर गेलो पल्सरची स्प्रिंग टाकली त्या स्टँडला. त्यानंतर आलो शॉपवरती तिथं आलो बघितले लेटर काल संडे होता मी गेलो नव्हतो काल हे लेटर दुसऱ्याने केलेले होते आणि तेवढे राहिले होते तेवढे मला करायचे होते आणि त्यानंतर लेटर केले मी आणि हे लेटर आहे ना पोरं बाहेर गेलेले होते जॉब फिटिंगला तर त्यांना नेऊन द्यायचे होते. मग काय गेलो त्यांना ते 2 लेटर घेऊन आलो साईटवरती. ही सोनी एंटरप्राइजेस म्हणून साईट होती त्या साईटवरती हे 2 लेटर आणलेले होते मी त्यांना लेटर दिले. पुन्हा शॉपवरती गेलो. त्यानंतर आपल्याला सोडायची होती याची बेस म्हणजे ट्रॉफीचे बेस होते ते कटिंग करायचे. आणि त्यानंतर इकडं पण आहे ना म्हणजे एक डिझाईन होती ॲक्रेलिकमध्ये आणि श्री स्वामी समर्थाचा लोगो ते पण सोड. त्यानंतर मार्किंगसाठी हे फोम बेस म्हणजे छोटे लेटर असते ना त्यासाठी हे होते. आपण डायरेक्ट हे ठेवून याच्यावरतून लेटर पेस्ट करून द्यायचे. त्यानंतर लेटर वगैरे हे पण सोडून घेतलं. हे बघा स्वामी समर्थाची कटिंग थोडी राहिली होती कारण 5 mm ची सीट होती टाईम लागत होता. थँक्यू.